Hello students, welcome in this session of Heredity and Evolution, lecture number 8. In this lecture, we are going to study about the human evolution. In previous lectures, we already discussed about the different points of heredity and evolution. And we already know that how evolution is takes place. We observed that on this planet, biodiversity is present. We observed the number of plants and animals which are present on this planet, which are evolved from unicellular simple organism. And this process which required thousands of years for the development of these number of plants and animals. In this lecture, we discuss about the human evolution, human how human evolution is takes place on this planet. Last dinosaurs disappeared approximately 7 crore years ago. At that time, monkey-like animals are said to be evolved from some ancestor who were similar to modern lemurs. Means the 7 crore years ago लास्ट डायनोसॉर्स डिसॅपियर्ड. म्हणजे जर आपण बघितलं 7 करोड वर्षापूर्वी जे काही डायनोसॉर्स होते ते पूर्णपणे डिसॅपियर झाले आणि त्यावेळी मंकी लाईक ॲनिमल्स हे इव्हॉल्व झाले आणि ते ज्या ॲनिमल्स पासून इव्हॉल्व झाले ते मॉडर्न लुमर सारखे दिसत होते. These animals which are similar to modern lemurs, and from these animals there is a development of the monkey like animals, and this can be takes place at the time that is the 7 crore years ago. Then the after that there is a development of the animals, and these animals which are ape like. The tail of these monkey-like animals of Africa disappeared about 4 crore years ago, and they developed due to enlargement in brain and their hands were improved. म्हणजे जर आपण बघितलं हे जे काही मंकी लाईक ॲनिमल्स डेव्हलप झाले होते त्या मंकी लाईक ॲनिमल्सची टेल ही काय झाली डिसॅपियर्ड झाली आणि हा जो काही चेंज झालेला आहे तो 4 करोड वर्षापूर्वी झाला. म्हणजे 4 करोड वर्षापूर्वी हे जे काही मंकी लाईक ॲनिमल्स आफ्रिकामध्ये प्रेझेंट होते त्यांची टेल ही डिसॅपियर्ड झाली अँड देर इज अ डेव्हलपमेंट ऑफ द एप लाईक ॲनिमल्स. दे डेव्हलप ड्यू टू इनलार्जमेंट इन ब्रेन. म्हणजे त्यांच्या ब्रेनची डेव्हलपमेंट झाली, त्यांचा ब्रेन इनलार्ज झालेला आहे, त्याचबरोबर त्यांचे हँड्स इम्प्रूव्ह झाले अँड दे यूज देअर हँड्स फॉर द डिफरंट पर्पज. वेगवेगळ्या पर्पजसाठी त्यांनी काय केलेलं आहे त्यांच्या हँडचा उपयोग केला. देन meanwhile these ape-like animals reach the south and northeast Asia and finally evolved into gibbon and orangutan. म्हणजे जर आपण बघितलं इथं आपल्याला या स्लाइड मध्ये आपण बघू शकतो की गिबॉन अँड ऑरेंग्युटॉन हे दोन ॲनिमल्स आपल्याला या स्लाइड मध्ये दिसत आहेत. तर इथं आपण बघू शकतो की एप लाईक ॲनिमल जे होते these ape like animals reach the south and northeast Asia and finally evolved in gibbon and orangutan. म्हणजे नॉर्थ ईस्ट एशिया मध्ये साऊथ अँड नॉर्थ ईस्ट एशिया मध्ये गेलेले हे लाईक ॲनिमल जे होते त्यांच्यापासून परत गिबॉन अँड ऑरेंग्युटॉन सारखे ॲनिमल्स डेव्हलप झाले की ज्या इथल्या या स्लाइड मध्ये आपण बघू शकतो की ते एप लाईक ॲनिमल्स पासून हे कशा पद्धतीनं त्याचं इव्हॉल्युशन होऊन परत गिबॉन आणि ऑरेंग्युटॉन सारखे ॲनिमल्स डेव्हलप झाले. अँड द नेक्स्ट जर आपण बघितलं remaining ape-like animals stay in Africa, and from them gorilla and chimpanzee evolved about 2.5 crore years ago. म्हणजे जे काही बाकीचे एप लाईक ॲनिमल्स होते की जे आफ्रिकामधलेच काही बाकीचे जे एप लाईक ॲनिमल्स होते त्यांच्यापासून गोरिला आणि चिंपांजी हे इव्हॉल्व झाले आणि त्यांचं इव्हॉल्युशन कधी झालेलं आहे तर 2.5 करोड इयर्स ॲगो म्हणजे 2.5 करोड वर्षापूर्वी या एप लाईक ॲनिमल्स
आता सुरुवातीला तर आपण बघितले की त्याच्यापासून ऑरेंग्युटॉन आणि गिबॉन डेव्हलप झाले, पण दुसरे जे राहिलेले एप लाईक अॅनिमल्स होते आफ्रिकामधले त्यांच्यापासून चिंपांजी अँड गोरिला डेव्हलप झाले. अँड दीज अॅनिमल्स स्पेशली दे यूज देअर हँड्स मोर फॉर इटिंग फूड अँड अदर वर्क. म्हणजे जर आपण बघितलं ह्या अॅनिमल्सनी त्यांचे जे हँड्स आहेत त्या हँड्सचा उपयोग कशासाठी केलेला आहे, तर फूड इटिंगसाठी किंवा अदर जे वर्क आहे त्याच्यासाठी त्यांनी त्यांच्या हातांचा उपयोग केला. सो इन दिस वे द इव्हॉल्युशन इज टेक्स प्लेस. देन नेक्स्ट वी ऑब्झर्व दॅट द जर्नी ऑफ ह्युमन. The slide shows how the human evolution is takes place. तर हे जे काही एप लाईक अॅनिमल्स होते त्यांच्यापासून हळूहळू परत जसे आपण म्हणतोय की मंकी लाईक अॅनिमल्स डेव्हलप झाले, त्या मंकी लाईक अॅनिमल्स पासून एप लाईक अॅनिमल्स डेव्हलप झाले, परत काही गिबॉन, ऑरेंग्युटॉन, त्याचबरोबर गोरिला, चिंपॅन्जी यासारखे अॅनिमल्स डेव्हलप झालेत. पण त्याचबरोबर आपण बघू शकतो दोज एप्स स्टार्टेड टू live on land as the forest started to decline due to dry environment, and their lumbar bones developed in such a way that they started to stand in erect posture in grassland, and thereby their hands become available for the use anytime. म्हणजेच जर आपण बघितलं हे बाकीचे जे अॅनिमल्स होते ते झाडांवर राहत होते, पण यामधल्या काही एप लाईक अॅनिमल्सचं इव्हॉल्युशन हे वेगळ्या ह्यानी होत गेलं आणि तिथं त्याच्यापासून मग हळूहळू इव्हॉल्युशन होत जाऊन तिथं मॉडर्न मॅन डेव्हलप झाला. मग इथं जर आपण बघितलं जर्नी ऑफ ह्युमन, इथं आपण बघितलं तर 7 करोड इयर्स ॲगो वी ऑब्झर्व दॅट एन्शंट ॲनिमल्स लाईक लुमर्स डेव्हलप झाले. म्हणजे एन्शंट ॲनिमल्स लुमर सारखे काही ॲनिमल्स डेव्हलप झाले. म्हणजे या स्लाइडमध्ये आपण सुरुवातीला जे बघतोय ते लुमरचा आपल्याला पिक्चर तिथं पाहायला मिळेल. दॅट इज एन्शंट ॲनिमल लाईक लुमर्स विच आर डेव्हलप 7 करोड इयर्स ॲगो. Afterwards, there is a development of that is the Egyptopithecus. हे 4 करोड इयर्स ॲगो म्हणजे 4 करोड वर्षापूर्वी इजिप्टोपिथिकस ही स्टेज डेव्हलप झाली. म्हणजेच यामध्ये जर आपण बघितलं तर त्यांचे जर हँड्स आहेत ते म्हणजेच फोरलिम जे आहेत ते लॉंगर आहेत, त्याचबरोबर सेमी इरेक्ट पोश्चर आपल्याला पाहायला मिळतं. आणि ते त्यांनी काय केलेलं आहे तर ते लँडवरती राहायला लागले आणि लँडवरती राहायला लागले त्यांच्या लंबार बोनची डेव्हलपमेंट झाली आणि त्यामुळे हळूहळू ते काय करू लागले त्यांचं पोश्चर जे आहे क्वाड्रिपिडल पासून बायपिडल व्हायला सुरुवात झाली आणि ते सेमी इरेक्ट व्हायला लागले, ते त्यांच्या हाताचा उपयोग जास्त करू लागले. देन द नेक्स्ट स्टेज त्याच्यामध्ये आपण बघू शकतो विच इज नथिंग बट द ड्रायोपिथिकस. The Dryopithecus, this stage which is developed 2.5 करोड इयर्स ॲगो, म्हणजे 2.5 करोड वर्षापूर्वी ही ड्रायोपिथिकस स्टेज डेव्हलप झाली. आणि या ड्रायोपिथिकस स्टेजमध्ये जर आपण बघितलं तर त्यांचं पोश्चर जे होतं ते कसं होतं सेमी इरेक्ट पोश्चर होतं. म्हणजे ते इरेक्टली स्टँड होऊ शकत नव्हते पण सेमी इरेक्ट पोश्चर आपल्याला पाहायला मिळतं. ॲज वेल ॲज दिस स्टेज विच इज एप लाईक, म्हणजे बरेचसेच कॅरेक्टर्स त्यांच्यामध्ये एप सारखे होते. देन from this Dryopithecus there is a development of the Ramapithecus, and this Ramapithecus which stage which is developed in the 1 crore years ago. In this Ramapithecus stage we observed that the posture which become erect, posture कसं झालं erect develop झालेलं आहे. And this stage which can be observed or the first record of the human like animal is with us in the form of Ramapithecus, that is ape from the East Africa. ईस्ट आफ्रिकामध्ये यांचे फॉसिल्स रेकॉर्ड्स आपल्याला पाहायला मिळाले, तिथे त्यांचं इव्हॉल्युशन झालेलं आहे. अँड देन there is a development of the human being which can be takes place. Afterward, this ape grown up in size and become more intelligent, and thus ape of South Africa evolved about 40 lakh years ago. आणि मग आपण जर बघितलं तर त्याच्यानंतरची जी स्टेज आली विच इज नथिंग बट द ऑस्ट्रेलियोपिथिकस, अँड दिस कॅन बी इव्हॉल्व्ड 40 lakh years ago. And this Australopithecus
this stage which is the connecting link between the ape and the man. म्हणजे या ऑस्ट्रेलोपिथिकस स्टेजमध्ये आपल्याला एप सारखे पण काही कॅरेक्टर्स पाहायला मिळतील आणि मॉडर्न मॅन सारखे पण काही कॅरेक्टर्स पाहायला मिळतात. म्हणजेच ही या दोन मधली काय असणार आहे, एप आणि मॅन मधली कनेक्टिंग लिंक आपल्याला पाहायला मिळते आणि ही 40 लाख वर्षापूर्वी ही स्टेज इव्हॉल्व झाली. आता या ऑस्ट्रेलोपिथिकस मध्ये जर आपण बघितले कोणते कॅरेक्टर्स आपल्याला पाहायला मिळतात, देअर हाईट मीन्स 4 फीट मीन्स नॉट टॉलर दॅन 4 फीट, 4 फूट पर्यंत त्यांची हाईट होती. त्याचबरोबर जॉज लॉंगर, जॉज हे लार्जर होते, जॉज लार्जर. देन द प्रोगॅन्थस फेस होता त्यांचा. त्याचबरोबर चीन अब्सेंट होती त्यांच्यामध्ये, म्हणजे चीन प्रेझेंट नाहीये, हनवट जी आपण म्हणतो ती त्यांच्यामध्ये प्रेझेंट नव्हती, अब्सेंट होती ती. त्याचबरोबर त्यांच्यामध्ये लंबार कर्वेचर आपल्याला पाहायला मिळतं, म्हणजे लंबार कर्व पाहायला मिळतो की जे लंबार कर्वेचर आपल्याला मॉडर्न मॅन मध्ये पाहायला मिळतं. अँड ड्यू टू विच देअर पोश्चर इज इरेक्ट अँड अपराईट. त्यांचं पोश्चर आपल्याला इरेक्ट अँड अपराईट पाहायला मिळतं. देन from this Australopithecus, there is a development of the next stage, which is nothing but the skilled human. त्याच्यानंतर जी स्टेज डेव्हलप झाली, which is nothing but the skilled human. And skilled human मध्ये आपण बघू शकतो this stage which is developed 20 lakh years ago. 20 लाख वर्षापूर्वी ही skilled human ची स्टेज डेव्हलप झाली. In this stage, the lower jaw was lightly built and the dentation was more like that of modern man and erect posture. 650 to 800 cc पर्यंत त्यांची cranial capacity. And it was called as a handyman or the tool maker. म्हणून याला skilled human म्हटलेलं आहे, कारण त्यावेळी ऍक्च्युली ह्युमन बीइंगच्या या स्टेजमध्ये तिथं ह्युमन बीइंगनी काय केलेलं आहे तर टूल्स म्हणजे छोटी छोटी हत्यारं तयार करायला सुरुवात केली, की ज्या हत्यारांचा उपयोग त्यांनी काय कशासाठी केला आहे, ज्या वेपनचा उपयोग त्यांनी शिकारीसाठी केलेला आहे, हंटिंग पर्पजसाठी त्यांनी ते टूल्स तयार केले आणि त्या टूल्स हे त्यांनी स्टोन पासून टूल्स तयार केले. देन from this skilled human there is a development of the next stage, that is man with a erect posture. Man with erect posture आणि त्याला आपण म्हणतो होमो इरेक्टस. त्याला काय म्हणतो, होमो इरेक्टस. इथं जर आपण बघितलं तर त्यांचं पोश्चर हे आपल्याला इरेक्ट पाहायला मिळेल. अँड दिस स्टेज विच इज इव्हॉल्व्ड 15 lakh years ago. 15 लाख वर्षापूर्वी ही स्टेज डेव्हलप झाली. यांच्यामध्ये जर आपण बघितलं तर नंबर ऑफ कॅरेक्टर्स आपल्याला इथं पाहायला मिळतात, दॅट इज 5 feet इन हाईट. प्रोगॅन्थस फेस आहे, मासिव जॉस त्याचे पाहायला मिळतात. त्याचबरोबर चीन अब्सेंट आहे. देन बोनी आयब्रो रिजेस त्यांच्यामध्ये प्रेझेंट पाहायला मिळतात. पोश्चर त्यांचं इरेक्ट आहे आणि क्रॅनियल कपॅसिटी ही 900 cc पाहायला मिळते. म्हणजेच यांच्यामध्ये डेव्हलपमेंट होत गेलेली आहे, त्यांची क्रॅनियल कपॅसिटी इन्क्रीज झाली आहे. त्याचबरोबर जरी आपण इथं बघितलं की इरेक्ट पोश्चर डेव्हलप झाले, बाकीचे चेंजेस पाहायला मिळतात, पण अजूनही त्यांच्यामध्ये चीन आपल्याला अब्सेंटच पाहायला मिळते. Then from this stage there is a development of the Neanderthal stage, and this Neanderthal stage which is developed that is 1,50,000 years ago. And this stage which is considered as a wise man of this human evolution. सगळ्यात हुशार जो म्हणजे ज्याची ब्रेनची डेव्हलपमेंट झाली होती आणि त्यानंतर त्याच्या ब्रेनचा उपयोग वेगवेगळ्या पर्पजसाठी केला, त्याच्यामध्ये आपल्याला त्या पद्धतीचे काही तशा पद्धतीचे फॉसिल रेकॉर्ड्स आपल्याला मिळाले. आता इथं जर आपण बघितलं निअँडरथल स्टेजमध्ये आपण बघू शकतो की त्यांचे जे तिथं जॉज जे असणार आहे ते डीप जॉज होते. त्याचबरोबर चीन अब्सेंट होती आणि जे थायबोन होतं ते थायबोन हे कर थायबोन आपल्याला पाहायला मिळतं. पोश्चर जे असणार आहे ते इरेक्ट पोश्चर आहे आणि त्यांची क्रॅनियल कपॅसिटी ही 1400 cc पर्यंत क्रॅनियल कपॅसिटी आपल्याला पाहायला मिळते. And from this Neanderthal stage there is a development of the Cro-Magnon man. And this Cro-Magnon man which is evolved 50,000 years ago. And in this stage we observed that there is a
डेव्हलपमेंट मीन्स द चीन इज प्रेझेंट. इथं आपण बघू शकतो या क्रो मॅग्नोन मॅन मध्ये आपल्याला वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक पाहायला मिळतील. त्याची क्रॅनियल कपॅसिटी ही इन्क्रीज झालेली आहे. त्याचबरोबर म्हणजे जवळपास ती 1400 टू 1450 टू 1600 सीसी पर्यंतची क्रॅनियल कपॅसिटी आहे. देन द नॅरो नोज आपल्याला पाहायला मिळतं. डिस्टिंक्ट चीन डेव्हलप झाली. म्हणजे आतापर्यंतच्या स्टेजेसमध्ये जर आपण बघितलं तर चीन अब्सेंट होती, पण क्रो मॅग्नोन स्टेजमध्ये आपल्याला चीन प्रेझेंट दिसते. देन also they lived in caves with families. या क्रो मॅग्नोन स्टेज मध्ये जर आपण बघितलं, जो काही ही माणसाची जी स्टेज आहे, ह्युमन बिंगची इव्हॉल्युशनची जी स्टेज आहे, त्या स्टेजमध्ये ते गुहेमध्ये राहायला लागले, एकत्र त्यांच्या फॅमिली बरोबर राहायला लागले. त्याचबरोबर दे वेर एक्सपर्ट इन हंटिंग अँड पेंटिंग. म्हणजे जर आपण बघितलं क्रो मॅग्नोन स्टेज मधला जो ह्युमन बिंग होता तो हंटिंग मध्ये एक्सपर्ट होता. त्याचबरोबर बरेचसेच आपल्याला त्याचे रेकॉर्ड्स पण पाहायला मिळतात. काही केव्स मध्ये आपण पेंटिंग बघतोय की हे पेंटिंगचं स्किल पण त्यांनी त्यांच्यामध्ये डेव्हलप केलं. दे मेड द टूल्स अँड वेपन्स. त्यांनी काही टूल्स आणि वेपन्स तयार केले. दे मेड ऑर्नामेंट्स फ्रॉम द आयव्होरी अँड डेकोरेटेड देअर बॉडीज. म्हणजे हस्तिदंताचा वापर करून त्यांनी काही ऑर्नामेंट्स तयार केले आणि त्या ऑर्नामेंटचा उपयोग त्यांनी त्यांची बॉडी डेकोरेट करण्यासाठी केली. देन दे यूज हाइट्स ऑफ एनिमल्स टू प्रोटेक्ट देअर बॉडी अँड द बरीड देअर डेड अकॉर्डिंग टू देअर कस्टम. म्हणजे आपण इथे बघतोय की या स्टेजमध्ये जो ह्युमन बिईंग हा समूहानं राहत होता आणि त्यावेळी समजा एखाद्या त्यावेळच्या पर्सनची जर डेथ झाली तर ते काय करत होते, त्याची डेड बॉडी ही जमिनीमध्ये पुरत होते. म्हणजे त्यावेळी त्यांच्यामध्ये एक प्रकारचं कस्टम डेव्हलप होत गेलं, त्यांची एक संस्कृती डेव्हलप होत गेली आणि ही पूर्ण या प्लॅनेटवरती जिथं जिथं हे इव्हॉल्युशन होत गेले त्या रिजनमध्ये त्या पद्धतीनं काय झालेलं आहे, कल्चर डेव्हलप होत गेलं. In this way, in this slide, we observed that how the journey of human takes place, means how the human evolution takes place, means how this modern man is evolved from the ancient animals like lemurs. म्हणजे लुमर्स सारख्या animals पासून आत्ताचा modern man कसा डेव्हलप झाला हे आपण या स्लाइड मध्ये बघू शकतो. then next आपण बघणार आहोत the development of the human brain. Development of human brain started about 1 lakh years ago. Meanwhile, he discovered fire and brain of 50,000 years old man had been sufficiently. म्हणजे जर आपण बघितलं, आपण अगदी सुरुवातीपासूनच बघायला लागलोय की जे काही वेगवेगळ्या स्टेजेस आहेत त्या स्टेजेस मध्ये जर आपण बघितलं तर ऑस्ट्रेलोपिथिकस मध्ये 450 टू 600 सीसी एवढी त्याची क्रॅनियल कपॅसिटी होती. त्यानंतर ती हळूहळू होमो हॅबिलस मध्ये 800 सीसी पर्यंत गेलेली आहे. होमो इरेक्टस मध्ये 900 सीसी पर्यंत त्याची क्रॅनियल कपॅसिटी गेली आणि त्यानंतर निअँडरथल मध्ये ती 1400 सीसी पर्यंत क्रॅनियल कपॅसिटी आहे आणि त्यानंतरच्या स्टेजमध्ये म्हणजे मॉडर्न मॅन मध्ये ती 1600 सीसी पर्यंत त्याची क्रॅनियल कपॅसिटी इन्क्रीज झाली. म्हणजे हळूहळू ह्युमन बिंगचा ब्रेन हा काय झाला, डेव्हलप व्हायला. अँड डेव्हलपमेंट ऑफ द ह्युमन ब्रेन स्टार्टेड अबाउट 1 lakh years ago. म्हणजे 1 लाख वर्षापूर्वी ह्युमन ब्रेनची डेव्हलपमेंटची सुरुवात झालेली आहे आणि त्या दरम्यानच काय केलंय, ह्युमन बिंगनी फायरचा शोध लावला, आगीचा शोध लावला आणि त्याचा उपयोग त्याने वेगवेगळ्या पर्पजसाठी केला. आणि जेव्हा त्याला ह्या आगीचा शोध लागलेला आहे, अग्नीचा शोध लागल्यानंतर त्यांनी ह्या फायरचा उपयोग वेगवेगळ्या पर्पजसाठी केला, फॉर द कुकिंग ऑफ द फूड अँड अदर पर्पज. Then brain of the 50,000 years old man had been sufficiently what. म्हणजे जर आपण बघितलं 50,000 वर्षापूर्वीचा जो ओल्ड मॅन होता, आदिमानव होता, त्याचा ब्रेन हा सफिशियंटली वॉल झालेला होता. देन द नेक्स्ट आपण इथं बघू शकतो निअँडरथल मॅन. आता निअँडरथल मॅन मध्ये आपण बघू शकतो दिस स्टेज which is the develop and this Neanderthal man can be considered as a first example of wise man. Wise manचं हे एक्झाम्पल आहे आणि
या स्टेजमध्ये आपण बघू शकतो की ह्युमन बिंगनं वेगवेगळ्या प्रकारे त्याच्या ब्रेनचा उपयोग करून वेगवेगळ्या डेव्हलपमेंट काही टूल्स डेव्हलप केले, त्याच पद्धतीनं काही वेगळे टेक्निक त्याच्यामध्ये डेव्हलप झाले. आणि हे जर आपण इथं बघितलं तर या निअँडरथल मॅन मध्ये आपल्याला वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक पाहायला मिळतात. दॅट इज स्कल बोन्स वेअर थिक. स्कल बोन जे आहेत त्याचे ते थिक आहेत, म्हणजेच जे आपण कवटी म्हणतो स्कल बोन ते थिक आहेत. त्याचबरोबर प्रॉमिनंट ॲब्रोरिजस आहेत. देन फोरहेड विथ ए लो अँड स्लांटिंग. फोरहेड हे लो आहे, स्लांटिंग आहे. जॉ वॉज डीप विथ नो चिन. चिन तिथं अबसेंट आहे. देन आउटवर्डली कर्व थाय बोन आहे, म्हणजे मांडीचं हाड जे असणार आहे ते आउटवर्डली कर्व झालेलं आपल्याला पाहायला मिळतं या निअँडरथल स्टेजमध्ये. देन क्रॅनियल कपॅसिटी वॉज अबाउट 1450 cc पर्यंतची क्रॅनियल कपॅसिटी. अँड ही यूज फ्लिंट टूल्स, म्हणजे त्यानं फ्लिंट टूल्सचा वापर काय केलेला आहे, फ्लिंट टूल्स त्याने तयार केले आणि त्याचा उपयोग त्यानं हंटिंग पर्पजसाठी केलेला आहे. देन नेक्स्ट स्टेज आपण बघू शकतो, दॅट इज अ क्रो मॅग्नोन मॅन. He evolved about 50,000 years ago and afterwards this evolution was faster than earlier. म्हणजे इथं आपण जर बघितलं हा क्रो मॅग्नोन मॅन जो आहे तो 50,000 वर्षापूर्वी ही स्टेज इव्हॉल्व झाली आणि त्यानंतरचं जे इव्हॉल्युशन आहे ते एकदम फास्टली झालं. यामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला वेगवेगळ्या त्याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक पाहायला मिळतात. म्हणजे राउंडेड फोरहेड आहे, डिस्टिंक्ट चिन आहे, नॅरो नोज आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे स्लांटिंग जे फोरहेड होतं ते कसं झालेलं आहे तर राउंडेड फोरहेड आपल्याला पाहायला मिळतं. लार्ज स्कल आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर तिथे चीन डेव्हलप झालेली आहे की जी चीन आतापर्यंत हनवट कुठल्याही स्टेजमध्ये प्रेझेंट नव्हती, पण ती क्रो मॅग्नॉन स्टेजमध्ये प्रेझेंट होती. आणि क्रो मॅग्नॉन स्टेज डेव्हलप झाल्यानंतर जे काही इव्हॉल्युशन आहे ह्युमन बिंगचं ते एकदम फास्टली झालं. देन द नेक्स्ट आपण बघू शकतो, अबाउट 10,000 years ago वाईज मॅन स्टार्टेड टू प्रॅक्टिस ॲग्रिकल्चर. म्हणजे 10,000 वर्षापूर्वी ह्युमन बिंगनी काय केलेलं आहे तर या वाईज मॅननी तर हे ॲग्रिकल्चर प्रॅक्टिस सुरू केलं. जे त्यावेळी सुरुवातीला त्याला कळालेलं आहे की ह्या मीन वाईल जेव्हा या स्टेजेस सुरू होत्या तेव्हा ह्युमन बिंग जो आहे तो आदिमानव जो होता तो हा जंगलामध्ये राहत होता आणि केव्ज मध्ये राहत होता. तिथून जंगलामधून तो त्याचं फूड मटेरियल जे काही अन्न असेल ते गोळा करत होता. त्यानंतर हळूहळू त्याला लक्षात आलं की काही प्लांट्स आपण ठराविक सीझन मध्ये कल्टिवेट केले तर आपल्याला फूड मटेरियल इझिली अवेलेबल होऊ शकतं. अँड फॉर दॅट पर्पज अबाउट 10,000 years ago wise man started to practice agriculture. It started to rear the cattle herd and establish the cities. त्याचबरोबर त्यानं काय केलं, पशुपालन सुरू केलं. म्हणजेच जे आपण म्हणतो वेगवेगळे जे गायी आहेत, म्हशी आहेत त्या पाळायला सुरुवात केल्या, कारण त्याच्यापासून त्याला मिल्क अवेलेबल झालेलं आहे, मीट अवेलेबल झालं. वेगवेगळ्या पर्पजसाठी त्याने त्याचा उपयोग केलेला आहे. शेतीसाठी त्याने त्याचा उपयोग केला आणि त्याच्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे तर पशुपालन त्यावेळेपासून सुरू झालं. आणि त्यानंतर हळूहळू या सिटीज एस्टॅब्लिश झाल्या. या सिटीज ज्या आहेत, शहरही एकदम डेव्हलप झाली नाही, तर ते एस्टॅब्लिश होण्यासाठी भरपूर वेळ गेला. सुरुवातीला हा आदिमानव जो होता तो एकत्ररित्या राहायला लागला, गुहेमध्ये राहायला लागला. परत त्यांच्या हळूहळू वस्त्यामध्ये ते कम्युनिटी त्यांची डेव्हलप झाली. त्यानंतर हळूहळू छोटी छोटी गावं तयार झाली आणि नंतर मग सिटीज एस्टॅब्लिश झाल्या. देन कल्चरल डेव्हलपमेंट टूक प्लेस. मग वेगवेगळ्या रिजनमध्ये पूर्ण जगामध्ये जिथं सगळ्या ठिकाणी ह्युमन बिंगचं इव्हॉल्युशन होत होतं आणि त्या प्रत्येक जर आपण ह्याच्यामध्ये बघितलं प्रत्येक खंडामध्ये जे वेगळ्या पद्धतीने इव्हॉल्युशन होत होतं तिथे एक वेगळ्या प्रकारचं कल्चर डेव्हलप झालं. देन आर्ट ऑफ रायटिंग वॉज इन्व्हेंटेड अबाउट 5,000 years ago. 5,000 वर्षापूर्वी आर्ट ऑफ रायटिंग ही इन्व्हेंटेड झाली. म्हणजे लेखन कला जी आपण म्हणतो, लेखन शैली जी आहे ती 5,000 वर्षापूर्वी विकसित झाली आणि तेव्हापासून खऱ्या अर्थानं इतिहास लिहिला गेला. म्हणजे त्यावेळच्या ज्या काही कथा असतील काय असतील ते जेव्हा हे आर्ट ऑफ रायटिंग इन्व्हेंटेड झाली त्यानंतर त्याचा जे इतिहास जो आहे तो लिहिला गेला. मॉडर्न सायन्स इमर्ज अबाउट 400 years ago. 400 वर्षापूर्वी मॉडर्न सायन्स इमर्ज झालेला आहे आणि हळूहळू मग एक एक
नवनवीन त्याचा शोध लागत गेला आणि नवनवीन इन्स्ट्रुमेंट्स आले, नवीन टेक्निक इव्हॉल्व्ह झालं आणि मग त्यानंतर मग आपण जर बघितलं इंडस्ट्रियल सोसायटी वॉज एस्टॅब्लिश 200 years ago आणि 200 वर्षापूर्वी हे इंडस्ट्रियल सोसायटी ही एस्टॅब्लिश झालेली आहे आणि त्यामुळं काय झालं वेगवेगळ्या इंडस्ट्रीज डेव्हलप झाल्या आणि आपण जे म्हणतो की खऱ्या अर्थानं ह्या ह्युमन बिंगचा काय झालेला आहे तर विकास झाला. In this way, the human being evolution is takes place by stepwise manner on this planet. So in this way, here we completed this topic that is the heredity and the evolution. So we observed that in this point that is human evolution, आपण जर हा ह्युमन इव्हॉल्युशनचा पॉइंट बघितला तर त्याच्यामधला जे आपण जे स्लाइड बघितली होती दॅट इज जर्नी ऑफ ह्युमन, ती स्लाइड इम्पॉर्टंट आहे. ती जी डायग्राम आहे ती इम्पॉर्टंट आहे. त्या डायग्राम वरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. वेगवेगळ्या स्टेजेस ज्या आहेत त्या स्टेजेस पण इम्पॉर्टंट आहेत. त्याचबरोबर जर आपण बघितलं याच्यामध्ये ज्या वाईज मॅन जो आहे निअँडरथल स्टेज जी आहे ती इम्पॉर्टंट आहे, त्याच्याशी रिलेटेड आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. म्हणजे याच्यामधल्या ज्या स्टेजेस आहेत त्या स्टेजेसशी रिलेटेड आपल्याला एखाद दुसरा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. इन दिस वे हिअर वी कम्प्लिटेड द ह्युमन इव्हॉल्युशन. थँक यू व्हेरी मच.